अनुताई वाघ, अंधारात शिक्षणाची वीज चमकवणारी एक तेजस्वी स्त्री. 1910 सालचा मार्च महिना. पुण्यातील एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पण पारंपरिक घरात एक मुलीचा जन्म होतो. तिचं नाव ठेवतात अनुताई. बालपण फारच खेळकर नव्हतं. केवळ 13 महिन्याचा असताना तिचं लग्न लावून दिलं जातं. पण नियतीला वेगळंच काही मंजूर असतं. अवघ्या काही दिवसात त्या विधवा होत्या. या वयात विधवा होणं म्हणजे केवळ मानसिक आघात नव्हे तर एक सामाजिक मृत्यू. परंतु अनुताईंच्या वडिलांनं धैर्य दाखवलं. त्यांनी समाजाचा विरोध झुगारून मुलीला परत शाळेत पाठवलं. अनुताईंनी 1925 साली व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. यांचं कौतुक सगळ्या पुण्याला वाटलं. लवकरच त्यांनी प्राथमिक शिक्षा प्रशिक्षण घेतलं. 1929 साली नोकरीची संधी मिळाली. तीही नाशिक जिल्ह्यातील चांदवड या दुर्गम गावात. गावात सुद्धा त्या सगळ्यात पहिले बाई. लोक त्यांच्याकडे अविश्वासाने पाहायचे. मुलींना शाळेत पाठवायचं म्हणजे लाज वाटायची. पण अनुताई एका आईसारख्या मायेनं त्या मुलींचा विश्वास संपादन करतात. तिनं शिकवलं ते फक्त भाषा गणित नव्हे तर जगायचं बळ. अनुताई पुढे हजार पागा शाळेत पुण्यात 11 वर्षे कार्यरत होतात. शिक्षणाचं व्यवस्थापन, लायब्ररी, खेळ, गाणी, उपक्रम सर्व बाबतीत त्या एक आदर्श शिक्षिका ठरतात. पण इथंही त्यांचा संघर्ष संपत नाही. रात्र शाळेत शिकत त्यांनी मॅट्रिक 1937 मध्ये उत्तीर्ण केली आणि वयाच्या 51व्या वर्षी BA पदवी मिळवली. या काळात त्यांचे डोळे खराब होऊ लागले होते. पण एक लक्ष, माझ्यासारख्या स्त्रिया शिकल्या पाहिजेत, यामुळे त्या कधीच थांबल्या नाही. 1945 साली बोरिवली जवळ एका शिक्षक प्रशिक्षण शिबिरात अनुताईची ताराबाई मोडक यांच्याशी भेट होते. ताराबाई मोडक म्हणजे भारतात बाल शिक्षण क्रांतीची जननी. त्यांनी अनुताईंना विचारलं, मी बोर्डीला आदिवासी मुलांसाठी बालवाडी सुरू करते, तू साथ देशील का? अनुताई एका क्षणाचाही विचार न करता होकार दिला. आणि नंतरची सगळी कहाणी म्हणजे शिक्षण सूर्य अनुताई या नावाला साजेशी. बोर्डी आणि नंतर कोसबाड टेकडीवर त्यांनी ग्राम बाल शिक्षण केंद्र सुरू केलं. तिथं घर नव्हतं, पाणी नव्हतं, वीज नव्हती, पण स्वप्न होतं शिक्षणाचं. शिक्षण साहित्य नाही. त्यांनी मातीच्या बाहुल्या, झाडपान, दगडापासून शिक्षण साहित्य तयार केलं. मुलांना त्यांच्या बोली भाषेत गाणी शिकवली, चित्र दाखवली, गप्पा मारणं शिकवलं. बालवाडीचा हा अनुभव पुढे ICDS, अंगणवाडी आणि आधुनिक मॉन्टेसरी बेस्ड लर्निंग पद्धतीचा पाया ठरला. कुरणशाळा म्हणजे झाडाच्या छायेत गवतावर बसून पुस्तकी ज्ञानाऐवजी अनुभवावर आधारित शिक्षण. त्या काळी ही कल्पनाही दुर्लक्षित होती. पण अनुताईंनी मूकबधीर गरीब मुलांना शिक्षण द्यायचं ठरवलं. शिकवायला शाळा लागत नाही, शिक्षकांचं मन लागतं, या तत्वावर त्यांनी शिक्षणाची संस्था तयार केली. अनुताई शिक्षणासाठी आणि आई वडिलांसाठी अनेक मार्गदर्शक पुस्तके लिहिली. बालवाडी कशी चालवावी, कुरणशाळा, विकास वाटेवर, सकस आहार गीत, शिशुवर्ग शिक्षण या पुस्तकातून त्या हजारो शिक्षकांना प्रेरणा व मार्ग देत्या. पुरस्कार पद्मश्री 1985 भारत सरकारकडून. जमनालाल बजाज पुरस्कार, स्त्री व बाल कल्याणासाठी शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, रमाबाई ठाकरसी सन्मान. 1992 साली अनुताईंनी या जगाचा निरोप घेतला.
पण त्या मावळत्या सूर्याने शेकडो अनुताई, शेकडो शिक्षक, शेकडो ग्राममंगल घडवले. आजही हजारो आदिवासी ग्रामीण भागात वारंवारणाऱ्या मुलामुलींच्या शाळा अनुताईंना वंदन करत असतात. अनुताई वाघ म्हणजे स्त्री शक्ती, शिक्षण, प्रेम आणि सामाजिक समर्पणाचा सर्वोच्च आदर्श. त्यांनी शब्द शिकवले पण मनही घडवली. त्यांच्या आयुष्यातून शिकायचं असेल तर अडचणी येतील पण थांबायचं नाही. समाज बदलतो तेव्हाच एका व्यक्तीचा विश्वासावर. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.